नमस्कार, मैं हेमंत कानावार, आप देख रहे हैं एक्शन फास्ट न्यूज़। आज हम यहाँ पे रविंद्र नाट्यगृह में पहुँचे हैं जो दादर में सिद्धिविनायक मंदिर के करीब है। यहाँ पे देवेंद्र फडणवीस जी ने एक सभा ये लगाई थी, जहाँ पे आज नरेंद्र मोदी जी के केंद्र सरकार में 12 वर्ष पूरे हुए और उसी के चलते एक पुस्तक लॉन्च की है जो कि हिंदी और मराठी भाषा में दोनों है। तो यही प्रकाशित करने के लिए उन्होंने यहाँ पे अपना मौलिक समय दिया और क्या कहा, आइए देखिए हमारे। माननीय प्रदेशाचे अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रदेश अध्यक्ष, सर्व सन्माननीय अतिथींना विनंती की दीप प्रज्वलन करून तसेच स्वर्गीय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्यायजी, भारत माता यांच्या प्रतिमेस वंदन करून सर्व सन्माननीय मुख्यमंत्री व सर्वांनी आसनस्थ व्हावे अशी विनंती करतो। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्रही अंक प्रकाशन 16 या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत प्रदेशाचे अध्यक्ष यांनी केलं। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाणजी यांचं स्वागत प्रदेशाचे सरचिटणीस श्री राजेश पांडेजी करतील। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्रही अंक प्रकाशन 16 महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्र चव्हाणजी यांचं स्वागत सरचिटणीस श्री राजेश पांडेजी करतील। निर्माणाची तपपूर्ती या मोदीजींच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी ही जी काही हे कॉफी टेबल बुक आहे, पुस्तिका आहे, याच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून हे कॉफी टेबल बुक तयार झालं ते महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, मंत्री मंगल प्रभात लोढाजी, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमदार निरंजन डावखरेजी, योगेश सागरजी, संजय कुटेजी, सुनील राणेजी, राजेश पांडेजी, समोर उपस्थित असलेले माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की माननीय प्रधानमंत्री महोदयांना शपथ घेऊन उद्या 12 वर्ष पूर्ण होत आहेत। 26 मे 1914 ला 26 मे 2014 ला जो आवाज आपण सर्वांनी ऐकला, मैं नरेंद्र दामोदर दास मोदी, तो आवाज आजही आपल्या सर्वांच्या कानामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी गुंजतो आहे। आणि ही 12 वर्ष अक्षरशः थक्क करणारी अशा प्रकारची 12 वर्षे। एखाद्या देशाची शक्ती, एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा पद्धतीने जागृत करून एक मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं, हे गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींनी दाखवून दिलंय। जो देश